नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. साईबाबांच्या दर्शनासाठी धुळ्यातून साई भक्त पदयात्रेने दर्शनासाठी झाले रवाना. साईबाबांच्या भक्तांसाठी श्रद्धेचा उत्सव ठरणारी धुळे ते शिर्डी पदयात्रा यंदा 10व्या वर्षात पदार्पण करीत असून धुळ्यातील साईबाबा नगर येथील साईबाबा मंदिर येथील पदयात्रेला सुरुवात झाली. दरम्यान पदयात्रेसाठी परिसरातील महिला पुरुष भक्तांसाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान पदयात्रेपूर्वी साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बहुउद्देशीय संस्था तसेच विशालभाऊ गवडी यांच्यातर्फे मंदिर परिसरात भजन संध्याचे देखील आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी अनेक भाविक भक्तांनी साईबाबाचे दर्शन घेऊन आज साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेला सुरुवात केली. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत सहभागी होऊन साईबाबाच्या दर्शनासाठी रवाना झालेले आहेत. धुळे ते शिर्डी पदयात्रा दरवर्षाप्रमाणे धुळे ते शिर्डी पदयात्रा हे पालखीचं नियोजन मी स्वतः विशाल गवडी व साईबाबा मित्र मंडळ साईसेवा बहुउद्देशीय संस्था सर्व मित्र परिवार आम्ही साईबाबा मित्र परिवार हा धुळे ते शिर्डी पदयात्रा काढतो. 27 डिसेंबर आमचं दरवर्षाप्रमाणे पदयात्रेचं नियोजन आहे. आम्ही 31 डिसेंबरला बाबांच्या दरबारात जातो. श्री साई सेवा बहुउद्देशीय संस्था व साई सेवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विशाल भाऊ गवळी व या ग्रुपचा मी मार्गदर्शक म्हणून बापूदादा चौधरी. नवीन वर्षाचा आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे धुळे ते शिर्डी ही पदयात्रा काढत असतो. त्यानिमित्ताने 31 डिसेंबरला सर्व लोक एन्जॉय करतात, पण आम्ही सर्व मित्रपरिवार हे सर्व शिर्डीला जाऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. येणारा वर्ष शुभ जावो, सर्वांना मंगलमय जावो एवढीच आमची सद्गुरू चरणी प्रार्थना असते.